तुमच्या हातालाही सलाईन दिसते त्याच्या हाताला सलाईन, आणि तरी तुम्ही एवढे इंटरव्ह्यू देताय आणि त्यात तुम्ही हा वेळ काढला त्याबद्दल पहिले तर खूप खूप धन्यवाद. म्हणजे मी आज देशातल्या सगळ्यात मोठ्या कॉक्रोचचा इंटरव्ह्यू करतोय. हां, वन ऑफ द कॉक्रोचेस. ते तुम्ही तर कॉक्रोचची एक मोठी फौज उभी केली ना. त्यातलंच मी एक. म्हणजे मोठा कॉक्रोच नाही, त्यातलंच मी एक. छोटे छोटे बरेच बघितले आम्ही त्यात जंतर हो. मंतर, तिथे खूप खूप लोक आलेले होते. पण आम्ही एक बघितलं की आतापर्यंत असं वाटत होतं की कॉक्रोचला लोक भितात, पण पहिल्यांदा तुम्ही असं दाखवलं की कॉक्रोचला सरकारही घाबरतं. हो, आणि म्हणजे या देशाच्या तरुणांनी जे करून दाखवलं ते म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे मलाही अपेक्षा नव्हती. जेव्हा हे सगळं सुरू झालं मला ना अपेक्षा होती ना कल्पना होती. मी माझ्या स्वप्नातही विचार नव्हता केला जेवढे सगळे तरुण रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरून जी सरकार म्हणायची की सरकारमध्ये इस्तिफे होते त्या सरकारकडून राजीनामा घेऊन टाकेल. तर यांनी जे करून दाखवलं आहे ते ऐतिहासिक आहे. मी आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीवर येतो. ज्यावेळेस हे आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, त्यावेळेस तुम्हाला एक आश्वासन सरकारने दिलं होतं की आम्ही जे आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे करणार नाही. आताची सध्याची स्थिती काय आहे? सध्याची स्थिती ही आहे की बऱ्याचशा राज्यात त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पाळतायत. कारण की आम्ही म्हणलो होतं जर तुम्ही आश्वासन पाळणार नसाल तर आम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागेल. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं बिहार झालं, बंगाल झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं. इथलच्या सरकारांनी नोटीस काढले की ते कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही जे स्टुडंट्स प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर. नाही, पण बघ काही ज्या बातम्या आल्या की काही आंदोलकांना अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. काही नॉयडातल्या जे लहान लहान मुली होत्या त्या बातम्या आल्या. मी नाही, त्यांच्यावरही काम चालू आहे आमचं. हां, जसं दिल्लीचं बाकी अजून दिल्लीचेही केसेस वापस व्हायच्या बाकी, आम्ही त्यासाठी त्यांच्याशी निगोशिएट करतोय आणि आम्ही त्यांना सांगतोय जर तुम्ही ऐकलं तर सरकारसाठीच